मुजुमदार तुमची तर बत्तीशी बाहेर काढायला सुद्धा मागे कारण तुम्ही आमच्यातच आला. आम्ही तुम्हाला केलं मतदान म्हणून तुम्ही आला. लक्षात द्या ना जरा. पहिल्यांदा त्यांना नावं ठेवत होता, त्यांनी हे केलं तेव केलं याव केलं. पण आता काय आहे, तुम्ही काय केलं? तुम्हाला तर काहीच होईना. मग आम्हीच बघतो आता तुमच्या हातनं काय होईना म्हणल्यानंतर आम्हालाच प्रयत्न करावे लागतील. तसं मराठा समाज हा कुठल्याही समाजावरती अन्याय केलेला नाही. त्यामुळे गोडी गुलाबीनं आम्ही आमच्या असणाऱ्या पोरासांच्या स्केलवरती जे काय आम्हाला आतापर्यंत अन्याय झालेला आहे, आमच्या बी लोकांना वाटतं, आमची बी लोक असतात शिपाईचे क्लार्क असतात, क्लार्काची त्यांना बी भरती मिळवते. आमचा एखादा चुकून आमचा माऊलीसारखा क्लार्क झाला, त्यानं आयुष्यभर रिटायर क्लार्कच व्हावा आणि शिपाईचा साहेब क्लास होऊन त्याला काय कळत नाही. आता ती पुढचा शब्द वापरायचे नाही, त्याला काहीच कळत नाही. तरी मी त्या खुर्चीवर बसले असते, माऊलीसारखं सांगते साहेब असं नाही असं करावं लागतंय. त्याला काय म्हणते, माकडे जातात कुलती दिल्यासारखं काम आहे. आदित्य माकड आणि वर्ण त्याला दारू पडली ती नसतं त्याचं. त्यामुळे ही सगळी वाट लागली देशाची. कारण हे आरक्षण जर रद्द केलं असता, आतापर्यंत आरक्षण कोणाला दिलं नसता, समान नागरिकाचा केला असता, देश पुढे गेला असता. पण आतापर्यंत आमच्यावर अन्याय झालाय. आतापर्यंत तुम्ही केलंय, आम्हाला बी आमच्या समाजाला पुढे जायची आम्हाला गरज आहे. कारण आमची बी मुलं, आमचं तर आयुष्य असंच गेलंय, आमच्या मुलाबाळाचं आमच्या त्यांना सुद्धा पुढे तर आरक्षण देऊन त्या समाजात आमची परिस्थिती आज असं बऱ्याच जणांनी सांगितलं. आमचा उदाहरण शेतीवरती आतापर्यंत होता. आई खाऊ देना आणि बाप भीक मागू देना. जर शेतीमालाला भाव नाही, इकडं नोकरी बी नाही. पोरग शिकताय शिकून कुठं नोकरी लागते, त्यामुळे ती परत शेतात बी काम करत आहे. त्या बापानं आयुष्यभर तिथंच घालायचं तिथं मार्केटमध्ये नाही तर तिथं भाव लागत नाही. म्हणजे फाशी घेतली म्हणायचं काम करत नाही. अरे तुम्ही काम करा, तुमचे हात हलवा, तुम्हाला लखवा लागलाय. हे असणार सरकार एवढं ध्यानात धरावं. आतापर्यंत मूक मोर्चे निघाले, पण उद्याच्याला जर झेंड्याच्या जर दांडे हातात आले तर परत नंतर काय होईल तुम्ही लक्षात ठेवा.